खराडी पेठ किती इनाम आहे? 300 रुपये इनामावरती कुस्ती आहे दादांच्या समोर. आता कुठल्याही सलामीच्या कुस्त्या होणार नाही याची नोंद घ्या. लहान मुलांनी आता खाली बसून घ्या. विनंती आहे पंचांना, मोठ्या पैलवान मोठ्या जोडीच्या कुस्त्या आता घ्या वजनाप्रमाणे. टांगेची पकड खराडीच्या पैलवानची पाहू आणि टांग पुन्हा कुस्ती. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. झाली तर 100 रुपये इनाम आलेला आहे. कुस्ती करा, इनामी घ्या. घुटना घुटना डावाची पकड पाहूया चितपट होती का कुस्ती. नाही वाचलं त्याच्याकडं. अरे जरा टाळ्या वाजव ना त्या लहान मुलांसाठी, मोठ्यांना जमत नाही. हाताचा लवंडोर काढलेला आहे. पुन्हा एक चॅकची पकड, एक चॅकची पकड, त्याच्यात नाही वाचला पेटचा पैलवान. पुन्हा एक चॅक. बाळा पाहायला लागल रे. पंचांचा निर्णय. प्रवीण राजवड्यांच्या हाताला असलेल्या मुलाला जोड हवाय. जर कोणी जोड आला नाही तर त्या ठिकाणी त्याचा शेवट केला जाईल याची नोंद घ्या. जोड द्या पाहिजे. आणि कुस्ती मारली. एक द्वेषाने लढतोय आणि एक शांततेने लढतो. पाहूया कुस्तीचं काय होतंय. कुस्ती खेळणं नेमळाटांचं काम नाही. त्याच्यासाठी तालमीत जावं लागतं, घरदार सोडावं लागतं. शिरगाव खराडी मैदानात या आणि त्या ठिकाणी दादांचा निर्णय. हुशारपण आणि कुस्ती वाकून पाहतात दादा. झाली दादांचा निर्णय. कुस्ती संपल्याचा. धन्यवाद. 800 रुपयावरती कुस्ती आहे शिरगाव आणि खराडी. कुस्तीला पंच दादा असतात. पुणेवाले द्यायला दिलदार आहेत, सोलापूरवाले घ्यायला दिलदार आहे. हेच जा पुण्याचं काम असतं. नाही मोठ्या मैदानामध्ये सुद्धा आता सगळं तिकडच चाललेलं आहे ना. आपल्या पैलवानांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आणि ग्रामस्थांचं कौतुक आहे. आखाडा मध्यावरती आहे परंतु हाताला फिरून आखाडा पुणे जिल्ह्यातला पहिला आखाडा असेल माझ्या मते. अनेक गावं पाहिली जोडून कुस्त्या घेतात तेही चांगलं आहे, पण या ठिकाणी खरा जोड करतो. या ठिकाणी ताकद कळते आणि पैलवानांना खेळायला ऊर्जा मिळते. ठरून कुस्ती असली तर लोकांना कळतं कुणाची कुस्ती कुणाबरोबर आहे. आणि मग कधी कुस्ती रताळ होती, कधी सल्ल्यामध्ये होते, परंतु आता ते प्रमाण 99% पुणे जिल्ह्यात कमी झालेलं आहे. अनेक मैदानांचा अभाव. या ठिकाणी शिरगावचा पैलवान शौर्य गोपाळे याचा ताबा घेतलेला आहे. एकेरी पट पकडलेला आहे आणि घुटना आणि कुस्ती पुन्हा खडाखडी. हे पहा जोड पाहून या ठिकाणी इनाम दिला जाणार आहे. पुकारून इनाम आणि कुस्ती लावली जाणार नाही. फक्त जो तुम्ही जोड द्या गाववाले इनाम ठरवतील. हे बघा जर एक राऊंड होईल, जर जोड आलं नाही तर पागोट आणि गावचं इनाम त्या पैलवानाला देण्यात येईल याची नोंद घ्या. कुस्त्या करा. आवाज मार आवाज मार.
आडले विरुद्ध वाघोली 1000 रुपये मैदानात द्या. सोमाटणे विरुद्ध खराडी 1200 रुपये इनाम मैदानात द्या. काने विरुद्ध खराडी मैदानात द्या. गुरुकुल विरुद्ध खराडी आपण मैदानात या. विनंती आहे. हे पहा विनंती आहे यात्रा उत्सव कमिटीची. मानधन वाटप कमिटीच्या समोर कोणत्याही पैलवानाने येऊन बसायचं नाहीये. शेजारी बसा, मंडप सोडून दोन्ही बाजूला बसा, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा दोन्ही पैलवान 15 मिनिटं झालेत. भानुदास घारे पैलवान त्यांना फिरवत आहेत. त्यांना जोड हवाय, नाहीतर गाव देईल तो इनाम. या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागत. तिकडं घुटना डावाची पकड, त्याच्यातनं वाचतोय शौर्य गोपाळे. हे पहा 7 ते 7:30 शेवटची कुस्ती होईल. त्यानंतर हे पहा दोन्ही पैलवानांना जोड आलेला नाही. हा शेवटचे 2 मिनिटं दादा वाजता हाताला असलेल्या कुस्तीला, नाहीच्या कुस्ती बरोबरी सोडवली जाईल. 2 कुस्त्या घ्या दादा. कुठे असतात तुम्ही पण कुस्ती घ्या. त्यांना नाव सांगा ना, मग आपण पुकार. वाघोली आणि आडले कुस्ती आहे का? वाघोली आणि आडले कुस्ती आहे का? आडले आणि वाघोली आहे कुस्ती. हा ती कुस्ती चालू होती, लक्ष ठेवा. येवले सर, जर आपण त्यांना चिठ्ठी दिली ना, ती चिठ्ठी घेतल्यानंतरच आपण कुस्ती लावणार. असं मग कोणी येईल तर टिपून जातात. बरोबर आहे. 7:30 वाजता कुस्त्यांचा आखाडा थांबवला जाणार. शेवटचा 1 मिनिट बंडू येवले सर त्या ठिकाणी वेळ लावतील. 10 वाजता त्या ठिकाणी पंच आहेत. पलीकडे कोकरे वाजता आहे. कुस्ती चालू आहे. वाघोली आणि आडले. वाघोलीच्या पैलवांनी कब्जा घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. इकडे शौर्य आणि खराडी. शिरगाव विरुद्ध खराडी. एक चांगली कुस्ती आपल्या समोर. आणि कुस्ती पैलवानांसाठी काचा जोड असता ती कुस्ती बरोबरीच होती. पुढची कुस्ती या. चला पैलवान मैदानात या. दादा बोलवा. खराडी सोमाटणे 2 मिनिटं इथं चेक करू दादा. सोमाटणे विरुद्ध खराडी कुस्ती आहे. चालू करा. आणि या ठिकाणी जोड न आल्यामुळं 2 पैलवानांना या ठिकाणी सेलपागुड देऊन रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. अशी खासियत या गावची. आणि कुस्त्याही सुरू आहेत. नमस्कार. चप्पल राहून तू बिंदास आखाड्यात चाललेला आहे. जरा थोडं तरी आणि एक काटा कुस्ती लागते. हे पहा या ठिकाणी अत्यंत चांगले पैलवान आलेले आहेत. या ठिकाणी दळवी बसलेले आहेत बंधू. त्यांनी बरोबर ओळखलं. जर तुम्ही खरंच कुस्ती खेळत असाल तरच मैदानात या, नाही तर आपल्याला दुखापत होईल. आता एक कुस्ती त्यांनी थांबवली, लावली नाही, कॅन्सल केलेली आहे. त्यांचंही धन्यवाद. जुने जाणती वस्ताद मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. हे पहा या मैदानात एकच कुस्ती होईल. दुसरी या कुस्तीला
2 मिनिटं वेळ दिलेला आहे आणि या मैदानात एकच कुस्ती होईल याची नोंद घ्या, दुसरी कुस्ती होणार नाही. कारण तू मलाच बसल. इकडनं जा, ती वायर चालू आहे तिथे, इकडनं जावा. अरे कशाला आणता तुम्ही इथं? आणि येऊ नका, आता विनंती आहे, येऊ नका. शेवटचे 2 मिनिटं द्या ही गोष्टीला. एकदा आणि पलीकडं ओम आलेला आहे, एक चांगला नवोदित मल्ल आणि सक्की मारण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे. पुन्हा समोरासमोर या डावावरती सिकंदर शेखची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सेम आणि आकडी असणं पुन्हा कब्जा घेतला, किस्सा मारण्याचा प्रयत्न पण त्याच्यातनं वाचला. लावलेल्या कुस्त्या कृपया मैदानात या. गुरुकुल कराडी, काने कराडी आणि सांगली सोमाटणे मैदानात या आणि कुस्ती बरोबर आहे. आणि सर गुरुकुल आणि खराडी कुस्ती सुरू होत आहे. चिंचवडे गाजी यांचे विजय पैलवानाला 100 रुपये. संजय गुच्छे यांचे आतमध्ये घ्या. अरे दादांनी शिट्टी वाजवलेली. लागलं का रे बाबू? नाहीच म्हणणार तो नाहीच म्हणणार. सावध बसा, तो नाहीच म्हणणार. आखाड्याच्या बाजूला बसा, विनंती आहे. कुस्तीमध्ये करा, कुस्तीमध्ये करा. अरे इकडनं जाऊ नका, लंगोट असलं तरी तिकडनं एक घ्यायला. खेमेची पकड, जोळीचा प्रयत्न आणि त्याच्यातून वाचला लाल चड्डीवाला पैलवान आणि जोळी आणि कुस्ती चितपटीने विजयी. कुस्ती करा. एक चॅकची पकड कानेच्या पैलवानाची, त्याच्यातून वाचला खराडीचा पैलवान. पुन्हा एक चॅक पाहू आणि दादांचा इशारा बाहेर जाण्याचा. कुस्तीमध्ये करा पैलवान, विनंती आहे. आणि पागोट भेटलेला आहे पिवळ्या टी शर्टवाल्या पैलवानला, जोड आला नाही म्हणून. एक चांगला रिवाज या ठिकाणी, शेले पागोटे देऊन या ठिकाणी. आणि इकडं आणि कुस्तीचा निर्णय चितपटीने संपलेल्या कुस्तीमध्ये कानेगावचा पैलवान मैदानात या. आपला जोडीदार या ठिकाणी आलेला आहे, या लवकर. हे पहा, यात्रा उत्सव कमिटीचा निर्णय आहे, ज्याची कुस्ती झालेली आहे पुन्हा त्या मैदानाला परत कुस्ती करता येणार नाही, याची नोंद घ्या. आणि मुन्ना हिंगे या ठिकाणी आलेला आहे, घारे पैलवानच्या हाताला आहे. आपल्या मावळला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळवून देणारा मुन्ना हिंगे आणि कुमार गटातील ओम बर्ने या ठिकाणी भानुदास घारे पंच फिरवत आहे. जोड येऊ द्या त्याला. कडदेचा पैलवान वारंवार पुकारा दिलेला आहे, कृपया आपण या, नाहीतर आपली कुस्ती रद्द केली जाईल. विनंती आहे.
कडदेचा पैलवान चला लवकर एक लंगीची पकड आणि डावाची ताकद असाह्य झाली. चिंचवडेदार यांच्या वतीने विजय पैलवानाला 100 रुपये इनाम. कुस्ती करा. मारुती गोंटे आणि नवनाथ गोंटे यांच्याकडनं विजय पैलवानाला 100 रुपये इनाम आलेला आहे. 100 रुपये. धन्यवाद. किरण भालेकर यांचेही 200 रुपये. शिरगाव कल्याण. आता काटा कुस्ती आल्या. एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आहे. कर्जत आणि कडजे पाहू आणि त्याच्यातूनही पैलवान वाचला. पुन्हा पकड पाहू आणि काका पवारचा पट्टा. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल विजय झाला. आंतरराष्ट्रीय चिंचवडे दाजी आणि शुभम दळवी यांचे 100 रुपये. हरीश खोकरे यांचे 200 रुपये. कारले यांचे 100 रुपये. मारुती साठे यांचे 100 रुपये. धन्यवाद. एक चांगली कुस्ती. कुंदा भालेकर यांचे 200 रुपये. जर आपण कुस्ती मारली तर या ठिकाणी ग्रामस्थ पैशांचा पाऊस पाडत आहे. दादा कुस्ती कोणती होती? गावाचं नाव कल्याण. कल्याण शिरगाव. ज्यांना कुस्त्या करायच्या त्यांनी लवकर मैदानात या. हे पहा ओम भरणे, मुन्ना हिंगे यांना जोड हवाय. जर जोड आला नाही तर या ठिकाणी गावच्या वतीने इनाम आणि पागोटे त्यांना बांधण्यात येईल. मारुती गोंटे आणि नवनाथ गोंटे यांच्या चालू कुस्तीवरती 100 रुपये इनाम. आणि जोड येऊ द्या. आणि चिंचवडे दाजी आणि शुभम दळवी भाऊ यांचे चितपट झाली तर 200 रुपये इनाम आहे. आणि हात काढलेला आहे. चला पैलवान आतमध्ये. हे पैलवान ये ना लवकर. टी शर्ट काढून या. हे शिट्टी वाजली कुस्ती सोडा. त्यांनी सांगितलंय ना. नाही झाले जास्त. अरे पंच अनुभवी आहेत. कुस्ती करा पैलवान. कुस्ती दादा हे द्या त्यांना. एक चांगली कुस्ती आहे. चितपटच कुस्ती आहे. या ठिकाणी दादांचे 200 रुपये. मुकुंदा भालेकर यांचेही 200 रुपये चितपट झाली तर. शुभम दळवी यांचेही आणि चिंचवडे दाजी यांचेही 100 रुपये. गोंटे बंधू यांचेही 100 रुपये चितपट झाली तर. शेवटचे 2 मिनिटं दादांनी कुस्तीला दिलेले आहेत. चला पैलवान दुसरी कुस्ती लावून घ्या. कोकरात दुसरी कुस्ती लावा. पागोटा चाललेला आहे. ओम भरण्याला जोड द्या विनंती आहे.
कोळवली आणि पिंपळोळी हे कुस्ती टिपलेली आहे. जोळी बांधलेली आहे त्या ठिकाणी. आणि पाहू कोळवलीच्या पैलवानाला 101 रुपये इनाम या ठिकाणी दीपक दादा दाभाडे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. कुस्ती झाल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. कोळवलीच्या पैलवानाला दिनेश मरवडी यांचे 100 रुपये. हा 1 मिनिट शेवटचा. आणि एक प्रेक्षणीय कुस्ती गाव सांग रे. पिंपळोळीचे पैलवान विजय झाला. कोळवलीच्या पैलवानाला दीपक दादा यांचे 100 रुपये आलेले आहे. नवनाथ दादा गोंते व मारुती दादा गोंते यांचे 100 रुपये आलेले आहेत. चिंचवडे राजे यांचे 100 रुपये. पैलवान मुकुंद भालेकर यांचे 200 रुपये. म्हटलं पाहिजे मारुती दादा साठे यांचे 100 रुपये. दीपक दाभाडे यांचे 200 रुपये. भाजे आणि ठाणे मान पहा. आणि कुस्ती मारली. भाजेच्या पैलवानाने कुस्ती मारली. जरा टाळ्या वाजवा. चिंचवडे दादी यांचे 100 रुपये. धन्यवाद. पैलवानांनी कुस्ती मारली तर पैशाचा पाऊस या गाव पाडत आहे. आणि प्रेक्षणीय कुस्त्याही आपल्या समोर होत आहे. आणि पाहुणे मैदानात येऊन बसायलाही सुरुवात झालेली आहे. परंतु त्यांनी मागं बसावं. अरे बरोबरीत कुस्ती झालेली आहे. बोला सांगितलं ना त्यांना. खराडी सोमटणे दादांच्या हाताला कुस्ती सुरू झालेली आहे. लागल्या तू म्हटला पाहिजे लोटे कर्जत पुणे कल्याण. आणि विलास आप्पा कंड्रे यांचा पत्ता विजयी झाला. संपूर्ण नाव सांग. कल्याण आणि कल्याण विरुद्ध ती चालू आहे. दुसरी कुस्ती तीच आहे कल्याण विरुद्ध. मुकुंद वालेकर कल्याण खराडी. मारुती साठे यांचे 100 रुपये. मुकुंद वालेकर यांचे 100 रुपये. चिंचवडे राजे यांचे 100 रुपये. दीपक दाभाडे यांचे सगळ्यांना 100 रुपये. जाऊ कुस्ती खेळू का? हाय कोण? पुलीगाव पैलवानांचं गाव मावळ तालुक्यातील. आणि नररत्न या गावाने दिली. शेवटचा 1 मिनिट या कुस्तीला. कुस्ती करा. माग पळू नका पैलवान. कुस्ती करा.
कुस्तीमध्ये एक काटा कुस्ती दादांच्या हाताला. खाली बसवलं, कब्जा दिला. शाबास. खऱ्या अर्थानं कुस्तीला न्याय द्यायचं काम या ठिकाणी दादा करतात. मैदान सुरू होतं, तरुण कार्यकर्ते येत नव्हते. खड्या बॉलामध्ये त्यांनी सांगितलं आणि 15 मिनिटात मैदान तयार झालं आणि कुस्ती बरोबरीत. टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांचा आणि पंचांसाठी सुद्धा. समीर आणि ओम जोड येऊ द्या, कुस्ती करा. शिवली आपल्या गावाला आणि नावाला साजेशा अशा कुस्त्या करा. पैलवानांचं गाव आणि योग्य न्याय. हे पहा, 3 कुस्त्या झाल्यानंतर या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला प्रारंभ होईल याची नोंद घ्या. 3 कुस्त्यानंतर तोपर्यंत बाकीच्या पैलवानांनी आपला जोड लावून घ्या. महिलांनाही विनंती आहे, आपण तयारीला लागा, कास्ट्यूम घालून या ठिकाणी या. विनंती आहे. कुस्ती करा पैलवान. प्रेक्षणीय कुस्त्या आपल्या समोर आहेत. हाताला फिरून पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आखाडा या ओळखाईवाडी गावाने भरवलेला आहे. एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान आपल्या समोर हाताला फिरून या ठिकाणी जोडत आहे. आणि एक कुस्ती जोडण्यासाठी सुद्धा पैलवान प्रवीण भाऊ राजवडे, पैलवान भानुदाजी गारे व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव आदरणीय बंडू येवले सर यांची लाख मोलाची मदत या ठिकाणी झालेली आहे. आणि या सर्वांवरती नियंत्रण दादा वस्ताद यांनी ठेवलेलं आहे. कुस्ती करा शिवली, कुस्ती करा. कुस्ती करा. दादांचा इशारा कुस्ती करण्याचा. कुस्ती करा पैलवान. तोंडीबा आडकर यांचे चिरंजीव विजय आडकर भगव्या लांगेतला आणि पुण्याचा पैलवान अशी कुस्ती सुरू आहे. आणि कब्जा घेतला पुण्याच्या पैलवानाने शिवलीचा पैलवान विजय आडकर याच्यावरती. एक महाराष्ट्राचं चप्पल वादक तोंडीबा आडकर वस्ताद यांचा चिरंजीव विजय आडकर आणि कब्जा घेतलेला आहे त्याचा. आणि भानुदास घारे यांच्या हातेला जे पैलवान आहेत त्याला जोड पाहिजे. 2 मिनिटं दिलेले आहेत. कुस्ती करा. महिलांची नावं आलेली आहेत. 3 कुस्त्यानंतर आपल्या कुस्त्या होतील. दादांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जरा थांबा, सगळ्या महिला आत्या पाहता. हा, ती लिस्ट त्यांच्याकडे आहे. व्यंकटेश बनकर गुरुकुल आणि सांगलीचा पैलवान. प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर. कोकरे वस्ताद त्या कुस्तीला पंच. इकडं दादांच्या कुस्तीचा निर्णय. दसरंग फिरून विजय आडकर वरती आला, कब्जा घेतला. पाहूया चितपट करतो का आणि इनाम घेऊन जातो का. लाईटमॅन विनंती आहे, आपण या ठिकाणी लाईटची व्यवस्था करायची आहे. हॅलो, हे पहा,
हॅलोजनची वायर एक निघलेली आहे, करंट बसल कोणाला. विनंती आहे ज्याला माहिती आहे त्यांनी त्या ठिकाणी करा. राजा भाऊ दाखव, विनंती आहे महिलांनी तयार राहा. महिलांच्या कुस्त्या या ठिकाणी आता सुरू होणार आहे, त्याची नोंद घ्या. महिलांना विनंती. आणि 1 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी झोळी डाव बांधलेला आहे, त्याच्यातनं वाचला पुण्याचा पैलवान. पुन्हा हात काढण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी. शिट्टी वाजल्यानंतर कुस्ती सोडत जा, कुस्ती करा. आणि इकडं भीमकाई ताकदीचा सांगलीचा पैलवान आणि व्यंकटेश बनकर यांची कुस्ती. कधी कुस्तीचं पारड कधी फिरू शकतं. 2 पायांची भिंत आहे, चड्डीला हात घातलेला आहे आणि टांग मारण्याचा प्रयत्न करत आहे. व्यंकटेश वाचायचा प्रयत्न करत आहे. एकेरी पटावरती हात टाकलेला आहे व्यंकटेशने, त्यांनी हातनं लांग पकडलेली आहे. कुस्ती करा, कुस्ती करा. पुन्हा मध्ये कुस्ती. दादा टाइम द्या त्यांना, 1 मिनिट दिलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे. आणि कुस्ती मारली. व्यंकटेश बनकर त्याचं नाव, गुरुकुलाकाचा सोमाटणे फाटा, चितपटीने विजयी. सांगलीच्या सोनगिरे चला मैदानात. तिचा जोड कुठे आहे पा? अरे नाव सांग, कोकरे असतात, नाव सांगा. हरिदादा जोड सोड ना भाई. आणि महिलांची शेवटची कुस्ती या ठिकाणी लागल. सावरी सापकर विरुद्ध अनुष्का टेमगिरे. एक प्रेक्षणीय कुस्ती. सावरी सापकर ही राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू आहे. दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये आपल्या मावळ तालुक्याला जिने कांस्य पदक मिळवून दिलं ती सावरी सापकर. आणि अनुष्का टेमगिरे विद्यापीठ स्तरीय खेळाडू यांच्यात एक शेवटची कुस्ती होईल या कुस्तीनंतर. आणि या कुस्तीला मारुती गणोते यांचे आणि कुस्ती कट चढून मारली. पण ती वायर निघली, लोकांनी हलवलेली आहे. राजा भाऊ या लवकर. आणि महिलांची कुस्ती. अहो भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक नसताना साक्षी मलिकनी 2016ला रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताला एकमेव कुस्तीमध्ये पदक मिळवून दिलं. जरा टाळ्या वाजवा या महिलांसाठी. लाल मातीत उभं राहणं सुद्धा. बांगडी डाव श्रावणीचा, पुन्हा बांगडी डाव पाहूया. आणि अनुष्का वाचते आहे. निशांत पंच, अरे दादांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. झोपून कुस्तीचा निकाल. मारुती म्हणते 100 रुपये, राजाभाऊ दळवी 100 रुपये. आणि दुसरा येलगोळचा मल्ल आहे ओम भरणे याने नुकत्याच सोमाटणे गावी झालेल्या मावळ तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. जरा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आपल्या मैदानात खेळत आहे. मावळची माती किती गलतर आहे हे 1972 साली शिवली गावच्या पैलवान मारुती आडकर यांनी दाखवून दिलं. ऑलिम्पिक जगाच्या इतिहासामधली सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिक. त्या ऑलिम्पिक मध्ये आपल्या मावळ तालुक्याच्या एका भूमिपुत्रानं भारताचं प्रतिनिधित्व केलं. शिवछत्रपती पुरस्कार भेटला. याचे कंपनीमध्ये नोकरी भेटली आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू मारुती आडकर अण्णांनी तयार केले. असा हा मावळ तालुका. आणि या मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान खंडूभाऊ वाळून यांच्या निशांत प्रयत्नाने आणि कार्यपद्धतीने आपल्या मावळ तालुक्यातील मुलं ही अगदी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती गेली. त्यामध्ये विपुल आडकर असत, विकास वांगरे असत, दिनेश ठुले असत, वारूचा देवा निंबळे पैलवान असत. अशी पैलवानांची खान विपुल आडकर, वैष्णव आडकर, प्रतीक देशमुख. अहो आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या मावळचा झेंडा ज्याने फडकवला तो प्रतीक देशमुख, सडवलीचे शंकर देशमुख यांचा चिरंजीव आहे. त्याची कुस्ती आहे, नाहीतर तो या कुस्ती मैदानाला आला नक्कीच आला असता. ही मावळची माती आहे. आणि ओम भरण्याची पकड धोकादायक स्थितीत नेलेला आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या.
श्वास रोखून धरला आणि दादा कुस्तीचा निकाल दादांच्या शिट्टीवर. कल्याण प्रेक्षणीय कुस्ती. पैलवान कुस्ती करून घ्या. या ठिकाणी गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुस्ती मैदान जोडण्यात आलेलं आहे. 3 सांजा झाल्या. शेवटचे 10 ते 15 मिनिटं राहिलेले आहेत. पंचांनी सांगितलेलं आहे 7:15 ते 7:30 ला शेवटची कुस्ती लागेल आणि या ठिकाणी आखाडा मोडण्यात येईल. उपकरण बसल. दुसऱ्या बाजूने जावा, इकडनं जाऊ नका, विनंती आहे पैलवानांना. स्पीकर अंगावर पडला तर दुखापतही जोरात होऊ शकते, याची नोंद घ्या. मुली डावाची पकड त्याच्यातनं वाचतोय. पुढील कुस्त्या यलगोळ कर्जत, वारू हरियाणा, शिरगावपूर आणि मानला लागल बाबा. पुढं पुश करायचं नाही पैलवान. कुस्ती 2 घडीची असते, पुढं न्यायचं नाही. ब्रिज करतोय. मान बघ रे, मान दाबू नको. बंडू येवले सर, दादा आपणही लक्ष ठेवा, कारण 2 दुर्घटना अशा घडलेल्या आहेत या चालू सीझनला. दोन्ही पैलवानांना मान पा रे बाबांनो. हा, आणि कुस्ती संपली. टाळ्या वाजवा, टाळ्या. कधी कधी डावमान पाहिजे. हरियाणाचे पैलवान आपल्या मैदानात लढून जातात. छोटं घाणी मैदान आहे. जरा टाळ्या वाजवा या ग्रामस्थांसाठी. आपली आपणच पाठ झोपटून घ्यायची. आणि शेवटचे जर कोणी राहिले असेल, विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि कुस्ती करून घ्यायची आहे. समीर गारे एक लढवय्या मल्ल. अनेक मावळ आणि जिल्ह्यामध्ये अनेक मैदानं होतात. त्या मैदानामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकामध्ये 100% त्या ठिकाणी नम्रात जाणारा पैलवान म्हणून समीर गारे, ज्याची ख्याती आहे की लगेच धाव मारणार आणि कलाज्यांची पकड त्याच्यातून वाचला. पुढची कुस्ती वारू आणि हरियाणा. माझ्या मते देवा निंब. हा धरा दादा. आलेल्या सर्व पैलवानांचे आणि कुस्ती शिक्षकांचे उत्सव कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. एक काही सूचना आहे, त्याच्यानंतर 2च कुस्त्या लागणार आहेत. त्या सुद्धा आम्ही मोठ्या कुस्त्या लावणार आहेत. त्या कुस्तीमध्ये ज्याला यांचे सुद्धा 1000 रुपये इनाम आलेला आहे. वामन दादा भालेकर यांचेही 200 रुपये इनाम आलेला आहे. मारुती दादा गोनते यांचेही 200 रुपये इनाम आलेला आहे. कुस्ती करा. एक प्रेक्षणीय कुस्ती महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्राची माती किती कंजर आहे. अहो, विश्वविजेता गामा खासबाग मुक्कामी गुंगाकडनं पराभूत झाला. दोन्ही बाहेरचे पैलवान, पण उत्तर भारतीय पैलवानांनी आपल्या खासबाग मुक्कामी गुंगानी गामाला पाडलं आणि तिथून पुढे मन रूढ झाली. काय तू गामा गुंगा आहे का? पण गामा हा जगोजेता गामा होता आणि गुंगा हा मुका होता, म्हणून त्याला गुंगा म्हणायचे. बालीवाले पैलवानाचा पट्टा आणि त्याचे वडील त्या ठिकाणी कुस्तीला होते. इकडे हरियाणाच्या पैलवानांनी कब्जा घेतलेला आहे. निंबळे पैलवानाचा घुटना ठेवायचा प्रयत्न करतोय. पुढील पैलवान तयारी करून मैदानात या. एक काटा कुस्ती. अहो, इथनं 2500 किलोमीटर हरियाणा आहे. याच तुम्ही जरा भान ठेवा. ते पैलवान आपल्या गावात आले. आपल्या गावचा केवढा मोठा अभिमान आहे आणि त्याला आपल्या मावळच्या पोरांनी जोड दिलेला आहे. जरा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. दोन्ही पैलवान आहेत, परंतु एवढ्या लांब न येऊन आणि जोडी डाव खांद्यावरती आणि दादांचा इशारा कुस्ती न झाल्याचा. टाळ्या टाळ्या टाळ्या. अरे, मावळणी उत्तर भारताचं वादळ या कुस्ती मैदानात रोखलेलं आहे. सतपाल सारखं वादळ आलं 11 जानेवारी 1978 साली. बिराजदार मामानी बेळगाव मुक्कामी सतपालला चितपट केलं. अमृता मोहोळ सारखा पैलवान झाला.
आणि कोणते फिरंगी त्याच्यातनं वाचतोय आणि दादांचा इशारा कुस्तीचा डावावरती कुस्ती आणि कुस्ती संपली. हार जीत महत्वाची नसती. हरपुडे पाटील यांचे देवा निंबळे पैलवानाला 100 रुपये. दादा अभिनंदन तुमचं आणि हरिदादांचं. वडील पैलवानाला सुद्धा या ठिकाणी शंकर दादा कारले यांचे 100 रुपये. धन्यवाद. आणि शिवाजी मैदानात आला काळ्या पायाला निकाप लावलेला एक अस्सल पैलवान. बगलडूब केली, गिस्सा वाटण्याचा प्रयत्न. डावावरती कुस्ती आली की कुणी वस्ताद बनू नका. त्याच्यासाठी तालमीतच जावं लागतं आणि जोर मारावे लागतात. इथं नवीन नियम आलेला आहे शाळेत की शिक्षकांनी मुलांना रागाने पाहिलं तरी सुद्धा त्याच्यावरती केस होती. परंतु जुन्या काळात दादा जर तालमीत पैलवान गेला तर वस्ताद किती मारत होते याची कल्पना चांगल्या चांगल्या पैलवानाला आहे. या मैदानाला अनेक चांगले पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये दिनेश तुले, विकास बांगरे, प्रदीप तुपे आणि कुस्ती मारली. आणि या ठिकाणी कुस्ती मारली आणि एक पुण्याचा मल्ल, एक प्रेक्षणीय कुस्ती. पायाला काळा निकाब लावलेला हिरव्या लांगीतील मारुती दादा कोणते यांचे 100 रुपये. अहो सत्पात्री दाने. आणि ज्यांनी पाहिलं ते भाग्यवंत. जरा टाळ्या वाजवा. दादा आपण कुस्त्या खेळलेल्या आहोत. चड्डी लंगोटा असेल तरी लगेच आपल्याला कळतं. काही काही तालमींची खासियत होती. कलर होता चड्डीला दिलेला. जसं की खालकरवाले पिवळी चमकती, खजिनावीरवाले, नवी पेठवाले हिरवी लांग, सुभेदार तालीमवाले हिरवी लांग, पनियाळेवाले गुलाबी लांग, पांढरी लांग या ठिकाणी नवी पेठची असायची. बाबा दादा हसतात आहे, माहिती चालू आहे. आणि अशा कुस्त्या तालमीत व्हायच्या. चंदूबाईवाले, शिवरामवाले असे 2 गटच होते. या ठिकाणी पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना 1 डिसेंबर 1947 ला झाली. आणि त्या पहिल्या सभेमध्ये पडेल पैलवानाला जोड द्यायची प्रथा चालू झाली. हे पुण्यानं महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या कुस्तीला दिलेलं खूप मोठं वरदान आहे. जरा त्या राष्ट्रीय तालीम संघासाठी टाळ्या. कारण याचं कारण असं आहे, पडेल पैलवान याला पुन्हा जोड दिला जायचा नाही आणि त्याची पैलवानगी त्या ठिकाणी थांबली जायची. परंतु बाबूराव सनस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी 84 सभासद होते. आणि त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला, हार जीत महत्वाची नाही, पडेल पैलवानालाही जोर द्यायचा. आणि 1947 सालापासून आपले आणि जोडीडाव पुणे भागामध्ये पडेल पैलवानालाही जोर दिला गेला. अशी कुस्तीचा इतिहास आहे. दुसरा खासबागचा इतिहास 1912 साली खासबाग बांधून तयार झालं आणि उद्घाटनासाठी कुस्ती त्यांना जोडच भेटला नाही. हा आणि खणखणीत दंड वाजवला हरियाणा शिर्डी. नाही दुसरा आहे पैलवान. तो 2 पैलवान आले होते हरियाणाचे. हा त्याची झालेली दादांचं लक्ष आहे. काही सूचना देत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी अनेक जण होतात, परंतु गदा ही महाराष्ट्र केसरीच्याच खांद्यावरती जाते. आतापर्यंत 46 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्याच्यातले 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत, 5 डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि 37 जण हे सिंगल महाराष्ट्र केसरी आहेत. 1961 ला औरंगाबाद मुक्कामी दिनकर तयारी पहिले महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. आणि आता धाराशिवला 65वी महाराष्ट्र केसरी झाली आणि त्यामध्ये शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी इतकी मोठी स्पर्धा कोणतीही नसते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून
त्या ठिकाणी पैलवान कुस्ती स्पर्धा पाहायला येत असतात. नुसती पाहायला येत नाही तर 4-4 दिवस मुक्काम करतात आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढती पाहून जातात. त्याच धर्तीवरती या ठिकाणी आज लोणावळ्यात कुस्तीच्या मैदान होत असताना हरियाणावरून परप्रांतीय पैलवान आलेले आहेत, कर्जतवरून पैलवान आलेले आहेत, त्या ठिकाणी खोपोलीवरनं पैलवान आलेले आहेत, मावळ तालुक्यातनं पैलवान आलेले आहेत. अनेक पैलवान या मैदानाला उपस्थिती दाखवतात. हेच आपलं मोठं भाग्य आहे. याचा अर्थ या गावचा इतिहास कुस्ती जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सांगत आहे. आणि आता मैदानात विकास भांगरे, त्याचप्रमाणे दिनेश ठुले, प्रदीप तुपे, नयन गाडे हे पैलवान कुस्ती करा. आणि हाताची सांड काढलेली आहे. फार कमी लोकांना दादा हात जाऊ जमतो. हे पहा, माती टाकताना विनंती आहे पैलवानाला, माती टाकण्याच्याही पद्धती आहेत. वरून खाली माती टाकायची असते, पण हल्ली पैलवान खालून वरती माती टाकतो आणि डोळ्यात आणि तोंडात माती जाते आणि कुस्ती थांबवली जाते. आणि शिर्डीच्या पैलवानाला दादांचा इशारा, कुस्ती संपली, झाली कुस्ती, पैलवान कुस्ती छोड़ दो. और टाळ्या वाजवा जरा. बोल बजरंग बली की. धन्यवाद. चला पैलवान कुस्ती करा. पारनेरचा पैलवान कुस्ती करा. कोणीही पैलवानाने आता मध्ये येऊ नका. या ठिकाणी हे कुस्ती मैदान पूर्ण यशस्वीकडे जाण्यासाठी अनेक पैलवान यांनी सहकार्य केलं. त्यामध्ये त्यांचा नामोल्लेख करणं हे आपलं कर्तव्य समजतो या ठिकाणी. आणि आपल्या गावाला देवीचा सुद्धा आशीर्वाद लाभला पैलवानाच्या रूपाने. एवढ्या लांबनं दादा पैलवान येतात म्हणजे नक्कीच गावची काहीतरी ख्याती आहे. एक काटा कुस्ती आपल्या समोर, त्याच्यानंतर विकास भांगरे, मळवंडी ठुले. एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान ज्यांनी घेतलं ते विकास भांगरे, शांताराम दादा भांगरे, दिनेश ठुले, दादा ठुले, बबन दादा ठुले, ज्ञानेश्वर वेनगुडे. अगदी चांगलं मावळ तालुक्याला साजेल असं कुस्ती मैदान 2 दिवसापूर्वी घेतलं. आणि या ठिकाणी धाराशिवच्या पैलवानांनी कब्जा घेतलेला आहे. प्रदीप तुपे याचा कुस्ती करा पैलवान. बाहेरची टांग मारण्याचा प्रयत्न आणि तोही प्रयत्न धुडकवला. पुन्हा टांग टांग आणि टांग. प्रदीप तुपे. चला कुस्ती सुरू करा. हे पहा, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी तिथीप्रमाणे या ठिकाणी हा कुस्त्यांचा आखाडा असतो. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आखाडा असतो. विनंती आहे दादांची, पुढल्या वर्षी आपण तीच लक्षात ठेवा, तिथीप्रमाणे आखाडा रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आयोजित केला जातो, याची नोंद घ्या. कुस्ती करा पैलवान. कब्जा घेतलेला आहे आगरवाले तालमीच्या पैलवानांनी. विकास भांगरे यांचा चड्डी पकडायचा प्रयत्न आणि प्रिन्स कोहली आणि सिकंदर शेखची दादा आठवण झाली या डावावरती. या डावावरती आकडी लावण्याच्या प्रयत्नात विकास भांगरे चड्डी पकडलेली आहे दोघांनी. ज्याचा दमखम त्याची कुस्ती. आणि उलटा हात काढायच्या प्रयत्नात
कुस्ती कडेला, पुन्हा कुस्ती मध्यभागी, कुस्ती मध्ये करा, पंचांचा इशारा कुस्ती मध्ये करा. अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती, रामायणात कुस्ती आणि दुहेरी पाठ, टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि महाराष्ट्र चॅम्पियन मावळचं नररत्न विकास भांगरे विजयी झाला. प्रेक्षकांना 3 तास आपण बसलेले आहेत, 5-5 मिनिटं 10 मिनिटं बसले तर यांचाही निकाल लागल. 8 वाजलेत, मला माहिती आहे ना बाळा, 8 वाजलेले आहेत. त्यांचं पण एक आवड असते ना, आता ते म्हणतात 8 वाजले. ठीक आहे, एक हुशार पंच दादा या ठिकाणी 3.5 तास आणि हरीश दादा सुद्धा 3.5 तास उभे राहिलेले आहेत. कुस्तीला स्टॅमिना किती लागतो आता दोघांना माहितीये. दादा स्वतः पैलवान होते, परंतु कुस्ती मैदानात उभं राहणं हे कुस्तीगिरांनी इतकंच अवघड काम असतं. दोन्ही बंधूंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू आपण, कारण एका कुस्तीला नियमाप्रमाणे 6 मिनिटाच्या पंच 2.5 किलोमीटर फिरतो. मध्ये कुस्ती घ्या दिनेश. पंचांचा इशारा, पंच कुस्तीमध्ये परमेश्वर असतो, न्यायदानाचं काम करत असतो. दोन्ही पैलवान समजदार आहेत. कुस्ती करा, आपल्यामुळं दुसऱ्याला इजा होणार नाही याची आपण नोंद घ्या. मध्ये कुस्ती करा. पट काढण्याचा प्रयत्न दिनेशचा, तो धुडकावून लावला, पुन्हा कब्जा घेतला दिनेश ठुलेनं. 2दा मावळ केसरीच्या फायनल मध्ये आलेला दिनेश ठुले. हिरव्या लांगीचा एक लंगी आणि कुस्ती संपली. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद दादा यांच्या चालू कुस्तीवरती 1000 रुपये इनाम आलेला आहे. कुसगावचे सरपंच धन्यवाद, आपण आलात, आखाड्याची शोभा वाढवली. शेवटची कुस्ती, या गावचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फिरवून या ठिकाणी हाताला जोर देऊन ह्या कुस्त्या झालेल्या आहेत. आणि घुटण्याची पकड आणि कुस्ती दादांनी निकाल दिला. मावळ तालुका अध्यक्ष कुस्तीचे खंडोबा वाळुंज यांचा पट्टा विजयी.